पवारांचा संशयास्पद विमान अपघात हा सुद्धा ऑपरेशन लोटसचाच भाग आहे का? संजय राऊत यांनी ऑपरेशन लोटसचं नाव घेण्याच्या ऐवजी त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे सादर केले पाहिजे. मला असं वाटते राऊत साहेबांनी राजकीय त्याला रंग देऊ नये. संजय राऊतांना तर रात्री काय स्वप्न पडतात आणि सकाळी काय बोलावं हे त्यांनी ठरवलेलं असताना मी जे नेहमी सांगत आलेलो आहे की यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे ही त्याची प्रचिती आहे. 28 जानेवारी रोजी सकाळी 8:46 बारामतीच्या रनवेवर अजित पवारांचं विमान कोसळलं आणि अजित पवारांसह 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. पण या अपघातानंतरच संशयाचा धूर अधिक गडद होऊ लागलाय. या प्रकरणी विरोधकांकडून रोज नवनवे दावे केले जात आहेत, तसंच सत्ताधाऱ्यांकडून त्याचा प्रतिवादही केला जातोय. रोज नवनव्या थेरीज मांडल्या जात आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी हा घातपात असावा असा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही या अपघातामागे राजकारण असल्याची शंका उपस्थित केली आहे. अजित पवार हे भारतीय जनता पक्षाला सोडून परत शरद पवारांकडे आले असते तर तो भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन लोटसचा सगळ्यात मोठा पराभव ठरला असता. त्याच्यामुळे अजित पवारांचा संशयास्पद विमान अपघात हा सुद्धा ऑपरेशन लोटसचाच भाग आहे का, असा लोकांनी प्रश्न विचारलेला आहे. ऑपरेशन लोटसचा भाग आहे का तो? जो भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये जाईल तो एकतर तुरुंगात जातो किंवा जीव गमावतो. अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये आहे. संजय राऊतांच्या या संशयामुळे राजकीय वादाला तोंड फुटलंय. कारण राऊतांनी एक प्रकारे भाजपकडे अंगुली निर्देश केला, त्यामुळे भाजपनंही यावर जोरदार प्रत्युत्तर दिलंय. उद्या भूकंप झाला तरी संजय राऊत म्हणतील की हे ऑपरेशन लोटसचा भाग आहे. संजय राऊत यांनी ऑपरेशन लोटसचं नाव घेण्याच्या ऐवजी त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे सादर केले पाहिजे. म्हणून माझी संजय राऊतांना एकच विनंती आहे की तुम्ही राजकारण सोडून द्या. तुम्ही नेटफ्लिक्सला स्क्रिप्ट रायटर किंवा डायरेक्टर म्हणून काम करा. एक हॉरर सिरीज, एक थरारक सिरीज करण्यासाठी जे काही मटेरियल लागतं ते तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये आहे. अजितदादांच्या अपघातावर सर्वात आधी संशय व्यक्त करणाऱ्या अमोल मिटकरींनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत साहेबांनी नेमकं ठरवावं की संवेदनशील विषयावर पत्रकार परिषद घेत असताना अजितदादांच्या घातपाताचा संशय जो आम्हाला येतोय त्यामध्ये सहकार्य करायचं की ऑपरेशन लोटस ते भ्रष्टाचाराची फाईल घेऊन बारामतीला जात होते असं करून त्याचं राजकारण करायचं. मला असं वाटते राऊत साहेबांनी राजकीय त्याला रंग देऊ नये. ते एक समजदार आणि अजितदादांवर प्रेम करणाऱ्या चाहत्यांपैकी एक आहेत. अजित पवारांच्या अपघाताविषयी राजकीय वर्तुळात विविध चर्चा केल्या जात आहेत, त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालंय. संजय राऊतांच्या आरोपाच्या संदर्भात फार गांभीर्यानं घेतलं पाहिजे. एक खासदार पार्लमेंटमध्ये ऑन रेकॉर्ड हे जर वक्तव्य करतो आहे त्याचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं. संजय राऊतांना तर रात्री काय स्वप्न पडतात आणि सकाळी काय बोलावं हे त्यांनी ठरवलेलं असताना त्यामुळे कुठल्या तरी गोष्टीचा जाणीवपूर्वक शंका कुशंका सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण होईल यासाठी ते प्रयत्न करत असतात. आता खुद्द शरद पवार साहेबांनी ह्या बाबतीत स्वतःचं मत व्यक्त केलेलं आहे की अशा प्रकारे कुठलंही वेगळं काही घडलेलं नाही आहे. असं असताना सुद्धा जाणीवपूर्वक त्यामध्ये शंका निर्माण करण्याचा प्रयत्न संजय राऊत करत आहेत. कसं आहे की संजय राऊत सारख्या माणसाने ठीक आता त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली हा वेगळा आहे, परंतु अशी बेताल वक्त करण्यामध्येच त्यांचं खरं आता पक्ष संपला जी दयनीय अवस्था झालेली आहे. मला वाटतं अशा लोकांनी जे मुक्त फळ उधळायचं काम जे केलं आहे त्याला आता त्याला लोकांची मान्यताच मिळत नाही. हे लक्षात आल्यानंतर ते असं का बोलतात. अजित पवारांच्या विमान अपघाती मृत्यूनंतर कोलकात्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही संशय व्यक्त करत सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी केली. त्यानंतर शरद पवार यांनी
हा केवळ अपघात असल्याचं स्पष्ट केलं, तसंच यावर राजकारण न करण्याचं आवाहन केलं. मात्र त्यानंतरही या अपघातावरून रोज नवनवे दावे केले जात आहेत. त्यामुळे अपघाताभोवतीचं संशयाचं धुकं अधिक गडद होत चाललंय. दरम्यान या प्रकरणी राज्य सरकारकडून चौकशी केली जाते. तसंच DGCI कडूनही चौकशी केली जाते. या चौकशीतून अपघाताचं सत्य समोर येणार आहे. पण तोपर्यंत यावरून दावे प्रतिदाव्यांचा सिलसिला कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.